आपण सध्या आहोत अकोल्यातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे। काही दिवसांपूर्वी कोलकाता येथील रेसिडेंस डॉक्टर आणि पीजीची स्टुडंट असलेल्या डॉक्टर महिलेवर अतिशय घृणास्पद असं कृत्य करण्यात आलं। त्यांचा बलात्कार करून हत्या करण्यात आली आणि या घटनेचे पडसाद देशभरात आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या अकोल्यामध्ये देखील गेल्या 5 दिवसांपासून डॉक्टरांची विविध निदर्शने सुरू आहेत आणि आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वैद्यकीय सुविधा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचा पवित्रा आता डॉक्टरांनी घेतला आहे। सध्या आपण अकोल्यातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मधील आंदोलक डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत। आपल्या मागे आपण पाहू शकता की शेकडोच्या संख्येने आंदोलक डॉक्टर येथे आहेत आणि आज सकाळी 6 वाजल्यापासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। आपण डॉक्टरांशी चर्चा करून याबद्दल आणखी जाणून घेणार आहोत। सर, हे जे आंदोलन आपलं सुरू आहे, आपल्या काय मागण्या आहेत आणि या झालेल्या घटनेबद्दल आपण काय सांगाल? 9 ऑगस्ट रोजी आमचे एक महिला निवासी डॉक्टर आरजी कार मेडिकल कॉलेज कोलकाता येथे तिच्यावर म्हणजे ती 36 घंटे ड्युटीवर असताना म्हणजे इमर्जन्सी ड्युटी करत असताना रात्रीच्या वेळेस रेस्ट रूम मध्ये एक काही थोड्या वेळासाठी आराम करण्यासाठी गेली असता तिच्यावर काही लोकांनी पहिले अत्याचार केला आणि त्यानंतर तिचा निर्घृण अशी हत्या करण्यात आली। त्याचा निषेध म्हणून आणि सगळे जगभरातले सगळे डॉक्टर्स आम्ही काम बंद आंदोलनावर आहोत। आज आमचा हा काम बंद आंदोलनाचा हा 5वा दिवस आहे। आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवलेल्या आहेत, बाकीच्या आमच्या इलेक्ट्रिक सर्व्हिसेस ज्या आहेत त्या बंद आहेत। आमच्या प्रमुख मागण्या आहेत की ज्यांनी त्या आमच्या महिला डॉक्टरवर जो अत्याचार केला आणि तिचा हत्या केली आहे त्या आरोपींना लवकरात लवकर सीबीआय चौकशी झालेली असूनही आता सीबीआय चौकशी पहिली मागणी होती, सीबीआय चौकशी झालेली आहे पण अजूनही त्यांच्यावर प्रॉपर कारवाई करण्यात नाही आलेली आहे। तर ती कारवाई लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई होण्यात यावी आणि त्यानंतर तसंच आम्हाला आमच्या ही अशी जी घटना आहे ती घटना पुन्हा कधी न झाली पाहिजे याच्यासाठी म्हणजे कठोर असा कायदा सेंट्रल लेवलला पारित झाला पाहिजे की जो म्हणजे सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट फॉर द हेल्थ केअर वर्कर्स हा ऍक्ट गव्हर्नमेंटने लागू करण्यात यावा। आमची ही मागणी आहे सेंट्रल लेवलला, मिनिस्टर लेवलला की ज्या गोष्टी हँडल करतात की यांनी आतापर्यंत आमचे ऑल ओव्हर इंडियामधून डॉक्टरांना आज रोडवर उतरण्याचं काम पडत आहे की वी आर द पीपल विच आर द क्रीम पीपल्स ऑफ द सोसायटी। त्यांना जर रोडवर येऊन अशा मागण्या करायचं काम पडत असेल तर हा आपल्या देशासाठी आणि आपल्या समाजासाठी हा एक खूपच कलंक आहे। आपण म्हणू की एवढ्या आम्हाला लोकांना रोडवर येऊन आमच्या मागायचं काम पडत आहे की जस्टिस मिळत नाही आहे। एका महिलेवर अत्याचार होतोय आणि आज 5वा दिवस 9 ऑगस्ट पासून आज 16 तारीख निघून जाते आहे आणि तरी पण त्याच्यावर ऍक्शन सरकारतर्फे येत नाही आहे आणि उलट जे प्रोटेस्ट करत आहेत त्या कोलकाता कॉलेजमध्ये जे प्रोटेस्ट करत होते त्यांच्यावर 15 तारखेला जेव्हा सगळा देश हा इंडिपेंडन्स डे साजरा करणार होता त्या रात्री काही लोक त्या कोलकात्यामधले लोक येऊन त्या प्रोटेस्ट करणाऱ्या डॉक्टरांवर हल्ला करतात। याच्यासारखी निर्दयी आणि अशी आपल्या घटना घडवणे हे खूपच खराब गोष्ट आहे। म्हणजे आता आम्ही हे कॅन्डल मार्च कधीपर्यंत काढायचे? आम्ही डॉक्टर म्हणजे काय फक्त काय आम्ही सेवा द्यायसाठी प्रयत्न केले आहे? आम्ही एवढं शिक्षण हे फक्त काय सेवा करण्यासाठी दिले आहे की हे कॅन्डल मार्च करण्यासाठी दिलेली आहे? आमचे सगळे डॉक्टर्स हे कॅन्डल मार्च काढू होत आहे आणि त्याच्यावर काही सेंट्रल लेवलवरून काही ऍक्शन होण्याचे चान्सेस दिसत नाही की यांनी काहीतरी सेंट्रल लेवलवरून काही ऍक्शन घेतली आहे। याचा कधी मीडियामध्ये कव्हरेज अजून काही ऍक्शन झाली याच्याबद्दल काही माहिती मिळत नाहीये आणि आमच्या हा सगळ्या डॉक्टरांचा रोग हा वाढत आहे। दिवसेंदिवस हा रोग वाढला तर आम्हाला नाही इलाजाने आम्ही इमर्जन्सी सेवा सध्या देत आहोत। इमर्जन्सी सेवा पण आम्हाला हे सरकारचं काम पडत असेल तर हे सरकारला त्याच्या समोर म्हणजे त्यांना सोडावं लागेल। We want justice. We want justice.
लक्ष्य है, लक्ष्य है हमारे फर्स्ट ट्रीटमेंट नेक्स्ट, सेफ्टी फर्स्ट ट्रीटमेंट नेक्स्ट, सेफ्टी फर्स्ट। आम्ही इथे GMC अकोलाचे निवासी डॉक्टर गेल्या 5 दिवसापासून संपावर आहोत। 9 तारखेला कोलकाता येथे आमच्या सहकारी निवासी डॉक्टरांसोबत जी काही घटना झाली त्या घटनेवर न्याय मिळावा यासाठी हा संप चालू आहे। ती घटना आमची सहकारी डॉक्टर ड्युटीवर असताना झाली आणि ड्युटीवरती रुग्णांची सेवा करताना तिच्यासोबत असं कृत्य झालं। त्यासाठी आतापर्यंत गेल्या 5 दिवसापासून आम्ही संपावर आहोत, पण या घटनेवर सरकारने आतापर्यंत काही अशी स्ट्रॉंग अशी ॲक्शन घेतलेली नाही किंवा तिला न्याय देण्यासाठी काही प्रयत्न आम्हाला दिसत नाहीयेत। आमची मागणी केवळ एकच आहे की तिला न्याय भेटावा व या घटनेमागे जे कोणी आहे त्यांना लवकरात लवकर कडक अशी शिक्षा व्हावी। यासाठी आम्ही गेल्या 5 दिवसापासून आणि यापुढेही जोपर्यंत तिला न्याय नाही भेटणार तोपर्यंत इथे बसून संप करणार आहोत। OPD इलेक्टिव्ह सर्व सर्व्हिसेस आम्ही बंद केलेल्या आहेत आणि आम्ही हे तोपर्यंत करत राहू जोपर्यंत सरकार आपली काहीतरी स्ट्रॉंग ॲक्शन घेणार नाही। त्या दिवशी कोलकातामध्ये एवढी घटना झाल्यानंतरही जेव्हा तिथले निवासी डॉक्टर संपावर होते व या घटनेच्या विरुद्ध न्यायासाठी प्रोटेस्ट करत होते, त्यानंतरही त्यांच्यावर काही लोकांनी येऊन अटॅक केला व यावरही काही आतापर्यंत सरकारने ॲक्शन नाही घेतली। तर आमची एकच मागणी आहे की या घटनेला लवकरात लवकर न्याय द्यावा आणि काहीतरी स्ट्रॉंग ॲक्शन। डॉक्टर आशुतोष फ्रॉम GMC अकोला। जैसा कि हमारे सहभागी डॉक्टर ने बताया है, बंगाल में हुई घटना के बारे में बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है कि हमारी सरकार ने इस पर अभी भी कोई निर्णय नहीं लिया है। लोग प्रदर्शन कर रहे हैं पूरे इंडिया में, देश भर में कॉलेज मेडिकल स्टूडेंट, आम पब्लिक भी अभी इसमें इन्वॉल्व हो रही है। ये मेडिकल कॉलेज की डॉक्टर की प्रॉब्लम नहीं है, ये एक सामाजिक घटना है और एक बहुत बड़ा दुर्भाग्य है। हमारे देश में कोई कानून नहीं है इस चीज़ के लिए। सालों से हम इस चीज़ के लिए लड़ते आए हैं, सालों से प्रोटेस्ट करते आए हैं, पर अब तक कोई कानून नहीं बन पाया है। सरकार को इस पर गंभीर निर्णय लेना चाहिए और जल्द से जल्द फैसला सुनाना चाहिए कि ऐसी दुर्भाग्यपूर्ण घटना भविष्य में दोबारा ना देखने मिले, दोबारा किसी लड़की के साथ ऐसा ना हो। इस पर धीरे धीरे समाज भी धीरे धीरे पब्लिक भी इन्वॉल्व हो रही है, हमारा प्रदर्शन बढ़ा रहे हैं। अभी हमने इलेक्टिव सर्विसेज बंद की है, इमरजेंसी चालू है, लेकिन अगर सरकार का इस पर कोई फैसला नहीं आया तो इमरजेंसी सर्विसेज भी बंद करनी पड़ सकती है।